तर आज आपण काय बघणार आहे की मॉड्यूल 10 मध्ये काय असतं, पॅरेंट चाइल्ड रिलेशन असतं. ओके, पॅरेंट चाइल्ड रिलेशन म्हणजे जसं आपले आई वडील आपल्याला काहीतरी आपल्याला वेळोवेळी आपल्याला काहीतरी गोष्टी देतात, वेळोवेळी आपल्या गरजा पूर्ण करतात ना, ते एक रिलेशन असतं. तसंच अँग्युलर मध्ये पण आहे ना, एक रिलेशन असतं की पॅरेंट कॉम्पोनंट म्हणून आपल्याला चाइल्ड कॉम्पोनंटला एखादा डेटा घ्यायचा असेल किंवा चाइल्ड करून जर पॅरेंटला पाठवायचं असेल तर त्यासाठी काहीतरी डेकोरेटर वापरून आपल्याला एक कन्सेप्ट असतात. ओके, ते आपल्याला आज क्लिअर करायचे आहेत. स्टुडंट प्रोजेक्टमध्येच. ओके, एन जी सर्व. तर पहिल्यांदा तर आहे ना, एक फोल्डरमध्ये आपल्याला दोन कॉम्पोनंट लागतील. एन जी जनरेट कॉम्पोनंट युनिव्हर्सिटी घेऊ. ओके, युनिव्हर्सिटी. नेक्स्ट आपण एक कॉलेज घेऊ. त्याच्या अगोदर तुम्हाला इंटरफेस कन्सेप्ट माहित आहे का? तर इंटरफेस कन्सेप्ट काय असते की आपल्याला एक व्हॅलिडेशन लावायला लागतं. जसं की आपल्याला नंबर, जसं डेटा टाईप असतात ना, जसे आपल्याला इंटिजर, स्ट्रिंग किंवा बुलियन व्हॅल्यूज हे डेटा टाईप झाले, तसा इंटरफेस एक कन्सेप्ट काय असते की तुमच्या ज्या व्हॅल्यू असतात, तुमचा जो पण काय तुम्ही करणार, की ज्या पण तुम्ही व्हॅल्यू वगैरे करणार, तुम्ही एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करणार किंवा तुम्हाला सर्व्हरवरून एखादा डेटा येतो, त्या डेटाचं व्हॅलिडेशन लावायला लागतं. तुम्ही टाईप स्क्रिप्ट यूज करताय त्यासाठी तुम्ही स्ट्रिक्टली टाईपड वापरायचे आपल्याला. ओके, तर त्यासाठी इंटरफेस कन्सेप्ट काय करते की तुमचे जे डेटा टाइप्स असतात ना, ते त्याच्यात डिक्लेअर करते. की जसं की मला एक सर्व्हरवरून एक स्टुडंटची माहिती येणार आहे. ओके, स्टुडंटच्या माहितीमध्ये काय असू शकतं की माझ्या एक स्टुडंटचं एक ऑब्जेक्ट येणार आहे, त्याच्या आतमध्ये त्याचं नेम असू शकतं. ओके, त्याचा टाईप असेल स्ट्रिंग. नेक्स्ट असेल कॉमा सेपरेटेड, त्याचं एज असू शकतं, तो त्याचा टाईप असेल एज. किंवा अजून त्याचं विलेज असू शकतं. आता त्याला जर आपल्याला टाईप माहीत नसेल तर तो एनी देऊ शकतो. हे झालं तुमचं स्ट्रिक्टली टाईपड. आणि हा इंटरफेस स्टुडंट नावाचा इंटरफेस असेल. ओके, असं त्याची डिक्लेरेशनची पद्धत आहे. आणि हा इंटरफेस आपल्याला भरपूर जागी वापरायचा. जे तुम्ही ज्यावेळेस रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये जर काम करता ना, ज्यावेळेस तुम्हाला कंपनीमध्ये काम करता, तर इंटरफेस हा वापरावाच लागतो. आता इथं मी दोन कॉम्पोनंट क्रिएट केले त्याच्या आतमध्ये. आणि जर आपल्याला कमांड लाईन थ्रू जर इंटरफेस आपल्याला वापरायचा असेल, विदाउट कमांड लाईननं पण चालतं, की डायरेक्ट आपण एक्सपोर्ट लिहायचं इथं. तर विदाउट कमांड लाईन कसं लिहायचं, एक्सपोर्ट इंटरफेस, तुमच्या इंटरफेसचं नाव. सपोज इथं स्टुडंट नावाचा एक इंटरफेस आहे आणि त्याच्या आतमध्ये व्हॅल्यू असतील इथं काहीतरी व्हॅल्यू किंवा डेटा अँड किंवा व्हेरिएबल नेम, व्हेरिएबल नेम अँड देअर टाइप्स. ओके, आता थोडक्यात ऑब्जेक्टचा डेटा टाईप पण आपण डिक्लेअर करू शकत नाही. ओके, जसं की इथं काय लिहिलंय, ऑब्जेक्टचा डेटा टाइप इंटरफेसमध्ये आपण डिक्लेअर करतो. पण फक्त आपण ऑब्जेक्टचा करत नाही, मल्टिपल आपण ॲरे जरी असला ना, तर त्या ॲरेचा पण आपण डेटा टाइप डिक्लेअर करू शकतो. इंटरफेस अशी कन्सेप्ट आहे. जर आपल्याला CLI थ्रू जर इंटरफेस जनरेट करायचा असेल तर काय वापरायचं, एन जी जनरेट इंटरफेस आणि इंटरफेसचं नेम. किंवा एन जी जनरेट इंटरफेस आणि इथं त्याचं काहीतरी नाव असेल. आता मी काय करणार, आणि हे एक MVC, ज्यावेळेस तुम्ही MVC जर शिकणार असाल ना, तर हे एक मॉड्यूल झालं. ओके, मॉडेल म्हणजे काय असतं की ज्याच्यात सगळे मॉडेल असतात.
कंट्रोल म्हणजे काय, त्या मॉडेलचा वापर करून आपण एखादा एक कंट्रोल करतो, जसं लॉजिक वगैरे लिहितो ना, तसं कंट्रोल असतं. आणि व्ह्यू म्हणजे काय, जो तुमचा यूआयचा पार्ट असतो ना HTML, त्याला व्ह्यू म्हणतात. यालाच म्हणतात की MVC. आणि तुमचं अँग्युलर काय आहे की MVVC. आता हे तुम्ही सर्च करायचं आणि तुम्हाला माहिती घ्यायची की MVVC. आता सगळं सांगून तुम्ही काही अभ्यास करत नाही. जनरेट इंटरफेस. आपण काय करू, कॉलेज नावाचा एक इंटरफेस बनवू. ओके, त्यानं बघा क्रिएटेड केली फाईल. आता क्रिएट कुठे केली, इथं बघा SRC मध्ये केली त्यानं. SRC मध्ये हा केली, बरोबर. आता ही इंटरफेस झाली का तुमची, एक्सपोर्ट इंटरफेस कॉलेज. आणि ज्यावेळेस मी जावास्क्रिप्ट शिकवलेलं इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं महत्त्व सेम तेच आहे, की इम्पोर्ट एक्सपोर्ट का करायचं, की ह्याचा जो डेटा टाईप आहे तो त्याला आपण दिला, हा तुमचा डेटा टाईप असतो. ओके, आता या डेटा टाईपमध्ये इथं त्याच्याकडे असेल ID. ओके, कोलन, त्याचा टाईप असेल नंबर. नेक्स्ट त्याचा असू शकतं नेम, NAME, स्ट्रिंग, म्हणजे आपल्या कॉलेजचा ID असू शकतो, नाव असू शकतं. लोकेशन एक घेऊ, LOCATION. लोकेशनला पण आपण स्ट्रिंग देऊ. आणि आणि त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचं नाव लिहू, PRINCIPLE. तो पण स्ट्रिंग मध्ये असेल. ओके, आपण एक आता हा इंटरफेस जनरेट केला. नेक्स्ट अजून एक पाहिजे की ॲपमध्ये पेजेसमध्ये मेन लेआउट HTML नाही, नॅवबार HTML. या नॅवबार मध्ये रिॲक्टिव्ह फॉर्म आहे ना, त्याच्या खाली इथं UNIVERSITY युनिव्हर्सिटी. नेक्स्ट आता हा जो कॉम्पोनंट आहे त्याचा आपल्याला पाथ द्यायला लागेल, राउटिंग मध्ये आपल्याला ते डिफाईन करावं लागेल. मग त्यासाठी इथं कॉपी पेस्ट, टॉगल थीमच्या जागी राऊट, नाही, युनिव्हर्सिटी. ओके, UNIVERSITY. जर युनिव्हर्सिटी पाथ असेल तर तो युनिव्हर्सिटी दाव आणि टॉगल थीमच्या जागी युनिव्हर्सिटी. ओके, युनिव्हर्सिटी वर्क्स असं त्याचा आपल्याला टॉगल भेटला. कॉम्पोनंट आपल्याला जो पाहिजे होता तो भेटला. आता नेक्स्ट काय पाहिजे की पॅरेंटमध्ये आपल्याला डिफाईन करायचा डेटा. तर हे सगळं मिनिमाइज, युनिव्हर्सिटी HTML एक लागेल, टाईपस्क्रिप्ट एक लागेल. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला डेटा घेऊ, डमी डेटा, कॉलेज डेटा. आणि त्याचा जो टाईप आहे तो काय आहे, कॉलेज. ओके, ते बघा इम्पोर्ट झालं, इम्पोर्ट कॉलेज फ्रॉम डॉट डॉट स्लॅश कॉलेज. आणि हे काय झालं बघा, मॉड्यूल झालं, एक मॉड्यूल. MVC कॉन्सेप्ट काय म्हणते, मॉड्यूल व्ह्यू कंट्रोलर, तशातलं एक ते मॉड्यूल झालं. आणि या ह्याच्यामध्ये त्याला असाइन केलं डेटा. आता ह्याला एरर जोपर्यंत येतो, एरर का म्हणून येणार, जोपर्यंत त्या कॉलेजमध्ये जेवढ्या फील्ड्स आहेत, ओके, त्या इंटरफेसमध्ये कॉलेज डॉट TS मध्ये हा जो इंटरफेस आहे, त्या इंटरफेसमधल्या जो पण ह्या कन्सेप्ट, ह्या ज्या व्हेरिएबल्स आहेत ना, जो पण इथं डिक्लेअर करत नाही किंवा त्याला असाइन करत नाही व्हॅल्यू, तोपर्यंत त्याला तो एरर देणार. आता त्याचं पहिला फील्ड काय की ID. ओके, ID ला आपण 1 देऊ, कॉमा नेम, नेम देऊ की किंवा HM कॉलेज देऊ, HM कॉलेज. नेक्स्ट आहे त्याचं लोकेशन, कोलन कराड. हे राहिलंय आपला प्रिन्सिपल. प्रिन्सिपल कोण आहेत, DR डॉट
केंगार. ओके. एजमचं मला प्रिन्सिपल माहित नाही त्यामुळे आमच्या वायसी कॉलेजचं केंगारचं नाव घेतलं. आता त्याला एरर वगैरे गेलेले आहेत. तर नेक्स्ट काय आहे की पॅरेंटकडून आपल्याला चाइल्डला डेटा पाठवायचा आहे. तर पॅरेंटच्या HTML मध्ये इथं आपण काय टाकू, H2 टॅग युनिव्हर्सिटी कॉम्पोनंट सेव्ह केलं, युनिव्हर्सिटी कॉम्पोनंट, आणि इथं ॲप/कॉलेज. ओके. इथं तो कॉम्पोनंट रेंडर केला. आता एरर काय येतोय की आपण इथं इम्पोर्ट केला नाही. तर इथं कॉलेज 1 का म्हणून केला. ओके. इम्पोर्ट मध्ये आपण टाकू किंवा हा जो कॉम्पोनंट आहे त्याला आपण नाव वेगळं देऊ. पण इन इंटिग्रेटेड टर्मिनल NG जनरेट कॉम्पोनंट कॉलेजेस असं नाव देऊ, म्हणजे त्याचा एरर जाईल. ओके. इथं कॉलेजेस. ओके. आणि इथं HTML मध्ये पण ॲप/कॉलेजेस. ओके. आता नेक्स्ट ज्यावेळेस आपल्याला यूज करायचा आहे, ओके, तर आपल्याला काय करायला लागतं की पॅरेंटकडून डेटा पाठवायचा आहे. ओके. पॅरेंटकडून डेटा पाठवायचा आहे तर आपल्याला 2 कन्सेप्ट क्लिअर लागतात की पॅरेंट जो डेटा देणार आहे, जर इथं हा जो पॅरेंट आहे, हा जो कॉलेजचा डेटा आहे, हा पॅरेंट एखाद्या चाइल्डला देणार आहे, राईट. तर चाइल्ड मध्ये आहे ना आपल्याला एक भांड लागतं, जसं की चाइल्ड मध्ये काहीतरी आपल्याला गोळा करायला आहे ना @input नावाचा डेकोरेटर लागतो. इन चाइल्ड किंवा when parent send data to child, child need input property. ओके. इनपुट प्रॉपर्टी जर नसेल तर पॅरेंट ज्या डेटा पाठवतो त्यावेळेस चाइल्डला कळतच नाही की आपल्याला काय येतंय. ओके. ॲप कॉलेजेस, आणि आपल्याला इथं डेटा पाठवायचा आहे. तर स्क्वेअर ब्रेसेस, स्क्वेअर ब्रेसेस म्हणजे जो पॅरेंट डेटा पाठवणार आहे, तर पॅरेंट डेटा काय पाठवणार आहे, कॉलेज नावाचा COLLEGE, आणि कोणाला पाठवणार आहे तर इथं त्याचा असेल कॉलेज डेटा. आता हा एरर काय येतोय की आपला जो चाइल्ड आहे, हा जो कॉलेजेस वाला चाइल्ड आहे, त्याच्या आतमध्ये आपण त्याला कपॅबलच बनवलं नाही की आपल्याला काहीतरी डेटा येणार आहे. ओके. इथं जो डेटा आहे, डेटा म्हणण्यापेक्षा हा जो व्हेरिएबल आहे ना, इथं कॉलेजच्या जागी तुम्ही दुसरा कोणता पण घेऊ शकता. याला आपण काय करू, चाइल्ड डेटा. ओके. हा पॅरेंटचा डेटा हा चाइल्डला पाठवला. आता इथं @input त्याचे फंक्शन्स, आणि ज्या पण आपण व्हेरिएबल मध्ये करणार आहे तर त्याचं नाव चाइल्ड डेटा कोलन कॉलेज. आता हा एरर काय येतोय की आपण हा इनपुट वापरला पण इम्पोर्ट नाही केला, गेला का चाइल्ड डेटा. तर हा पण एरर काय येतो, जर तुम्हाला माहित असेल की नलेबल कसं वापरायचं. ओके. जावास्क्रिप्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की ज्यावेळेस टाईपस्क्रिप्ट काय आहे तुमचं की स्ट्रिक्टली टाईपड आहे. आता हे काय बोलतो की ज्यावेळेस त्याला इनिशियलाइज होणार
तर ते काय बोलते, प्रॉपर्टी चाइल्ड डेटा हॅज नो इनिशियलाइज अँड इट इज नॉट डिफाइनडली असन द इन द कन्स्ट्रक्टर. म्हणजे काय, तुम्ही इथं डिक्लेअर केला डेटा येणार आहे, पण जर डेटा आलाच नाही तर काय, मग त्यासाठी नॉटचं चिन्ह वापरायचं. नॉट काय करतो की नॉट नलेबल, मला माहिती आहे की ह्याच्या कॉम्पोनंटमध्ये डेटा येणारच, त्यासाठी तुम्ही नॉट वापरू शकता किंवा त्याला ऑप्शनल करू शकता. ओके, असे मल्टिपल वेज आहेत, ते तुम्हाला फक्त माहित पाहिजे की कशासाठी वापरायचं आहे. आता हा जो डेटा आहे, इथं कॉलेज वर्क्स डेटा आलेला आहे, चाइल्डला आहे ना, त्याचा डेटा रिसिव्ह झालेला आहे. फक्त आलेला डेटा आपण ह्या चाइल्डच्या कॉम्पोनंटमध्ये आपण दावलेला नाही. आता चाइल्डचा कॉम्पोनंट कुठे आहे आपला, की चाइल्ड डॉट HTML मध्ये इथं इंटरपोलेशन मेथड वापरायचे. आता इंटरपोलेशन मेथडमध्ये काय वापरूया, कॉलेज कॉम्पोनंट, आणि या कॉलेज कॉम्पोनंटमध्ये पॅराग्राफ ID कोलन चाइल्ड डेटा डॉट त्याची ID. ओके, आला का त्याचा ID 1 आला. कंट्रोल X ड्यू आता मला याला डिझाईन करायचं आहे, तर CSS च्या मला प्रॉपर्टी सांगा की मला हा जो याच्यात जे टेक्स्ट आहे ते मला सेंटरला आणायचं आहे. ओके, तर मी कोणती प्रॉपर्टी वापरू जे सेंटरला येईल, जसं ह्या फॉर्म ग्रुपमध्ये आहे, रिॲक्टिव्ह मध्ये आहे, जसं या युनिव्हर्सिटीमध्ये पण मला आहे ना, हा सगळं सेंटरला आणायचं आहे. तर त्यासाठी मी कोणती प्रॉपर्टी वापरू, आता त्याचं जे ID आहे त्याच्यानंतर परत पॅराग्राफ घेऊ, त्या पॅराग्राफला पण नेम कोलन चाइल्ड डॉट डेटा डॉट नेम, आणि नेमच्या जागी डॉट लोकेशन असेल, आणि इथं प्रिन्सिपल ओके, ID भेटला, नेम भेटलं, लोकेशन भेटलं, आणि त्याचं जे प्रिन्सिपलचं नाव आहे ते आपल्याला भेटलं. आता इथं लक्ष द्या की कुठे गेला, जो आपला ॲक्च्युअल कोड आहे तो आपला फक्त टाईपस्क्रिप्टमध्ये, हा एक फाईल आणि ही एक फाईल. ओके, तर इथून नाही, आपल्याला HTML ची फाईल पाहिजे. तर ज्या वेळेस आहे ना, आपल्याला पॅरेंट जो डेटा पाठवतो, ओके, हा तुमचा काय पॅरेंट आहे आणि हा तुमचा चाइल्ड कॉम्पोनंट आहे. आता ज्यावेळेस आपल्याला पॅरेंट डेटा पाठवतो, तर तो कोणता डेटा पाठवतोय ना, तो इथे डिक्लेअर होतो. ओके, डेटा मध्ये 10 मिनिटाचा की हा जो डेटा आहे तो मी चाइल्डला पाठवणार आहे. त्याचं रिलेशन कसं आहे, राईट टू लेफ्ट आहे. हा पॅरेंट आहे, पॅरेंटचा डेटा, आणि कशाला पाठवायचा आहे तो आहे तुमचा चाइल्डला. आता चाइल्डला जर तुम्ही इथं पाठवलं, या व्हेरिएबलमध्ये तुम्ही डेटा घेतला, पण चाइल्डकडे पण काहीतरी भांडं पाहिजे ना, की कोणत्या भांड्यात त्यानं स्टोअर करायचा. मग त्यासाठी चाइल्डला आहे ना @input नावाचा डेकोरेटर लागतं. आता @input नावाचा एक थोडक्यात क्लास आहे. तो क्लास काय करतो की त्याने डिफाईन केलेला आहे, त्याचं एक थोडक्यात एक फंक्शन आहे, त्याची मेथड आहे, काय 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 की त्याची मेथड काय म्हणते की पहिला जो नाव येतं त्याचं ते व्हेरिएबल नेम असतं, आणि हा त्याचा टाईप असतो. हा जो डेटा आहे याच्यात रिसिव्ह केला, आणि हा त्याचा टाईप झाला की कॉलेज नावाचा टाईप आहे, आणि तो मला डेटा इथं रिसिव्ह होणार आहे. आणि हा डेटा मी टू वे बाइंडिंगनं, इंटरपोलेशननं त्याला HTML पेजला त्याने बाइंड केला. आता हा यूज कुठं कुठं होतो की ज्यावेळेस तुम्ही बँकेत वगैरे जाता, की तुमचा अकाउंट नंबर एकदा तुम्ही लॉग इन करता, तुमचं लोन किती राहिलंय, तुमचं त्याच्यावरती एंट्रीज बघायचे असतील, पासबुक बघायचं असतील, तर तुमचा फक्त अकाउंट नंबर जो असतो, काहीतरी अकाउंट नंबर असेल, ACCNT अकाउंट नंबर असेल 047210, असा काहीतरी IDBI चा नंबर असतो.
आता हा कॅरी ऑन तुम्हाला प्रत्येक वेळेस करायला लागतो. तर तुम्ही काय करणार, हा काहीतरी तुमच्या पुढच्या पेजला पाठवणार, मग याच्या थ्रू काहीतरी एपीआय कॉल होणार. याच्यातनं तुम्ही इथं जो नॅवबार असतो तुमचा, तो नॅवबार काहीतरी कायम फिक्स असतो ना. इथं लोन्स असतील, इथं कार्ड्स असतील, मग याच्या अगेन्स्ट तुम्ही कार्डची एपीआय कॉल करणार, याच्या अकाउंटच्या अगेन्स्ट इथं कोणतं दुसरी एपीआय कॉल करणार, याच्या अगेन्स्ट तुम्ही तिसरी एपीआय कॉल करणार. हा जो पॅरेंटच्या रिलेशन आहे ना, यासाठी तुम्ही वापरता. काय इथपर्यंत जर कळालं असेल की पॅरेंट चाइल्ड, तर दोन टाईप करा. एक्झाम्पल आहे ना, आपण थोडं पुढं नेऊ. की आता मला काय पाहिजे सिनारिओ कसं सांगतो, की मल्टिपल कॉलेजेस आहेत. ओके, मल्टिपल कॉलेजेस आहेत, ते इथं कार्डमध्ये शो होणार. आणि ज्या कॉलेजवरती क्लिक करेल त्या कॉलेजचा इथं काहीतरी पॉपअप येणार. अशा टाईपमध्ये मी पॅरेंटच्या रिलेशन आता जरा फ्लो बदलणार आहे. की पहिल्या तर आपल्याला इंटरफेस बदलावा लागेल. इंटरफेस, इंटरफेस कुठे गेला, college.ts मध्ये. ओके, तर college.ts मध्ये हा आहे तुमचा प्रिन्सिपल. प्रिन्सिपल नंतर काय असू शकतं त्याचं, त्या कॉलेजमध्ये स्टुडंटचा काउंट किती आहे, त्याचा नंबर. ओके, आणि सपोज इमेज जर असली त्या कॉलेजची, तर तुम्ही इमेज देऊ शकता. आणि याला स्ट्रिंग फॉर्मॅटमधून त्याला परत base64 वगैरे ते भरपूर कन्व्हर्जन्स आहे, ते तुम्ही करू शकता. किंवा डायरेक्ट तुम्ही पब्लिक फोल्डरमध्ये ॲसेस ठेवून त्याला इम्पोर्ट करू शकता. आता नेक्स्ट, युनिव्हर्सिटी कुठे गेली आपली, युनिव्हर्सिटीमध्ये टाईपस्क्रिप्टमध्ये आता मला डिफाईन करायचं आहे. आता दिला का त्याने एरर, लगेच जागेवर दिला. तर आता पहिला तर कॉलेज डेटा आहे ना, या कॉलेज डेटाला किंवा इथं आपण कॉलेज डेटाच करू, कॉलेजेसचा डेटा करू, आणि त्याचा टाईप असेल कॉलेज, आणि तो ॲरेमध्ये आपल्याला पाहिजे. ओके, ॲरे म्हणजे का, की आपल्याला मल्टिपल कॉलेजचा डेटा कलेक्ट करायचा आहे, त्यासाठी मी एक ॲरे घेणार आहे. तर ॲरे कसा डिफाईन करायचा, इथं ॲरेचा सिम्बॉल आणि त्याच्या आतमध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट्स असणार आहेत. त्या ऑब्जेक्टमध्ये त्याचा आय डी असेल की 1 असेल, त्याचा नेम असेल कोलन YC कॉलेज, त्याच्यानंतर त्याचं लोकेशन असेल कोलन स्ट्रिंग आहे तर कराड. एरर कशाला फेकला ते ना, बघूया. प्रिन्सिपल कोलन DR केंगार. नेक्स्ट असेल स्टुडंटचा काउंट घेतलेला आपण 200 400 600 600 असतील आत्ता फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरमध्ये. आणि त्याची इमेज असेल. ओके, आणि या इमेजेस आहे ना, लोरेम इमेजेस. ओके, लोरेम पिस्कम पिस्कम पिस्कम. ही काहीतरी इमेज मी घेतली, कॉपी केली, त्याला स्ट्रिंगमध्ये पेस्ट केली, आला का त्याला विदाउट एररचा आलं. आता आहे असा हा जो डेटा आहे तो 4 असतील, 1 2 3 4, 2 YC कॉलेजच्या जागी SGM गव्हर्मेंट आणि कन्याशाळा कॉलेज, तिथं पण BCA वगैरे चालतं ॲज पर माय नॉलेज. सगळीकडे काय केंगारला टाईम नसणार आहे, त्यासाठी आपण इथं टाकू, इथं हॅरीला पाठवू, आणि इथं कोणाला पाठवूया आपण, स्पायडरमॅनला पाठवू. ओके, असा मल्टिपल आपल्याला डेटा भेटणार आहे. आता हा जो डेटा आहे, ओके, तो डेटा मला चाइल्डला पाठवायचा आहे.
तर पहिल्यांदा तर university.html मध्ये आहे ना, आम्ही कमेंट करतो आणि त्याच्या आतमध्ये कंटेनर, सॉरी, ते कंटेनर माझ्या लक्षातच राही ना, डॉट कंटेनर मार्जिन टॉप 5 करू. इथं स्लॅश असतं, इथं डॉट रो, आणि इथं एक अजून एक ॲड करू की H2 मध्ये, किंवा H2 मध्येच घेऊ, युनिव्हर्सिटी, UNIVERSITY, युनिव्हर्सिटी कॉम्पोनंट. ओके, तर याला आपल्याला क्लास द्यायचा आहे. क्लास काय देऊया, टेक्स्ट सेंटर मार्जिन बॉटम. ओके, युनिव्हर्सिटी कॉम्पोनंट. हां, टेक्स्ट सेंटर का झालं नाही. ओके, आणि काय बोलते बरं, जाऊ दे, त्याला मला बोल्ड करायचं होतं. आता ह्या रो मध्ये, ओके, रो मध्ये काय असेल की @ng_for, आणि या ng_for मध्ये काहीतरी आपल्याला कॉम्पोनंट दावायचे असतील, जसं की एकच आहे. ओके, आयटम ऑफ आयटम्स आहेस ना, त्याच्या जागी तर @for आयटम ऑफ आयटमचे आहे ना, त्याच्या जागी कॉलेजेस पाहिजे, कॉलेजेसचा डेटा. आणि इथं कॉलेज डी असं करू, कारण का जर कॉलेज दिलं ना तर कॉन्फ्लिक्ट, नेम मिसमॅच एरर येऊ शकतो. त्यासाठी कॉलेज डेटा ट्रॅक्ट इंडेक्स, आणि त्याच्या आतमध्ये आपण काहीतरी आपण देणार आहे. ओके, आणि अजून काय करू शकतो की div मध्ये इथं एक एक कॉलम पाहिजे आपल्याला. तर कॉलम डी 4 बघूया, आय थिंक असं असावं. नेक्स्ट असं इमेज. आता इमेजला काय पाहिजे आपल्याला की इथं SRC, आणि इथं कॉलेज डी पाहिजे, COLLEGED डॉट इमेज. ओके, हे काय बोलते, इमेज इग्नोर पाहिजे. त्याला आपण स्टाईल देऊ, कर्सर पॉइंटर, आणि क्लिक इव्हेंट. ओके, आणि त्या क्लिक इव्हेंटला आहे ना
ऑन सिलेक्टेड कॉलेज नावाचा एक इव्हेंट होतोय, इव्हेंट जाईल, त्याला हा कॉलेज डी नावाचा हा रेफरन्स पाठवणार आणि हा आपल्याला इथं डिफाईन करायचा आहे. इथं त्याचं जे फंक्शन आहे, मेथड आहे, इथं काहीतरी पॅरम नाव देऊ आत्तापुरतं, फक्त एरर जाण्यासाठी. ओके, एरर गेली, आपल्याला इमेज दावली. नेक्स्ट मला काय पाहिजे की एका डिव मध्ये H5 किंवा H4 घेऊ. H4 मध्ये इथं कॉलेज डी डॉट कॉलेजचं नाव नेक्स्ट असेल. एवढा डिझाईन करायचं म्हणजे भरपूर टाइम जातो. स्ट्रॉंग मध्ये लोकेशन कोलन आणि इथं कंट्रोल व्ही डॉट लोकेशन. असं लोकेशन झालं. मला त्याचं प्रिन्सिपल आणि स्टुडंट काउंट पण पाहिजे. प्रिन्सिपल इथं प्रिन्सिपल आणि इथं येणार स्टुडंट काउंट. ओके, एस कॅपिटल, इथं स्पेस देऊ. आपण ह्या सगळ्या फील्ड ॲड केल्या. आता याचं क्लास की हा पहिल्यांदा एक तर कार्ड आहे, तर इथंच टाकावं लागेल आय थिंक, क्लास कार्ड. ओके, ते कार्ड वाणी झालं. नेक्स्ट मला काय पाहिजे की हाईट 100 किंवा 50 करू, 70 करू. ओके, आणि SHADOW. आता ते दिसतंय की याच्यावरती हॉर केल्यावरती काहीतरी त्या होतंय. ओके, आता हा खालचा ड्यू ॲक्च्युअलवाला की त्याला क्लास देऊ कार्ड स्लॅश बॉडी. असंच आहे ना, आय थिंक असंच असावं. बूट स्ट्रॅप मध्ये कार्ड आणि कार्ड मला की पहिल्यांदा त्याला कार्ड द्यायचं असतं आणि कार्ड बॉडी द्यायची असते, बरोबर तर आहे. आपल्याला पहिल्यांदा इथं कार्ड दिलंय ना, ते काढून इथं देऊ कार्ड. ओके, आणि हा जो प्रकार आहे तो इथं देऊ.
ची हाईट वीस करू, त्याला पण ॲज अ कार्ड टाकू. पहिलं चांगलं होतं. अजून काय राहतं ह्याच्यामध्ये की अ, अ, इथं कार्ड टायटल बघा, त्याला जास्त करत बसत नाही. आता आता नेक्स्ट कन्सेप्ट की हे झाले, त्याचा सगळा UI वगैरे डिझाईन झाला. नेक्स्ट मला काय पाहिजे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर याचा काहीतरी त्या केंगारचं नाव आलं पाहिजे किंवा काहीतरी दुसऱ्या याचं नाव आलं पाहिजे. राईट. तर आपण काय करू शकतो, ॲट द रेट इफ आणि त्याची कंडिशन आणि त्याची बॉडी. आता कंडिशन काय असेल की सिलेक्टेड कॉलेज. ओके. आता सिलेक्टेड जर कॉलेज असेल तर एक डिव दाव आणि त्या डिव मध्ये ॲप स्लॅश कॉलेजेस असं काहीतरी दाव. आणि या ॲप कॉलेजेसला आपल्याला डेटा पाठवायचा आहे. डेटा काय पाठवायचा आहे, कॉलेज डेटा सिलेक्टेड कॉलेज. ओके. आता युनिव्हर्सिटीतला इथला जो कोड, की आपल्याला जो मेन कोड पाहिजे होता तो, पहिलं तर इथं सिलेक्टेड कॉलेज नावाचं एक व्हेरिएबल येईल आणि त्याचा टाईप असेल कॉलेज. जर तो नल असेल तरी पण तो चालू शकतो. नल इज इक्वल टू गेले एरर. ओके. नेक्स्ट की इथं त्याला कॉलेज नावाचा पॅरामीटर येणार, त्याचा टाईप असेल कॉलेज आणि हा जो कॉलेज आहे तो कधी कधी तो नल पण येऊ शकतो, वाईड पण देऊ. धिस डॉट सिलेक्टेड कॉलेज, त्याला असाइन केलं आलेलं कॉलेज. ओके. इथं चाइल्ड कॉलेज. ओके. आता मेन आपलं कॉलेज डॉट HTML आणि टाईपस्क्रिप्टमध्ये की चाइल्ड कॉलेज, त्याचा टाईप असणार आहे कॉलेज आणि कॉलेज डॉट HTML मध्ये डॉट कार्ड आलेली इमेज
त्या इमेजला चाइल्ड कॉलेज डॉट इमेज. ओके. नेक्स्ट असेल की त्या div मध्ये त्याची क्लास असेल कार्ड बॉडी. या कार्ड बॉडी मध्ये सिलेक्टेड कॉलेज डिटेल्स, कार्ड बघूया. काय म्हणते, चाइल्ड कॉलेज सेम्स इज नॉन प्रॉपर्टी ऑफ ॲप कॉलेजेस. चाइल्ड कॉलेज बरोबर आहे कॉलेज डॉट ओके. आता ह्या मी जर YC कॉलेजवर क्लिक केलं तर ही आली का त्याची इमेज. आता त्याची हाईट वगैरे मला तर डिफाईन करावी लागेल. त्याचा क्लास इमेजेसची क्लास इमेज असेल आणि किंवा कार्ड IMG कार्डची इमेज असेल. बरोबर तर आहे. क्लास बरोबर आहे किंवा याची जी हाईट आहे ती 40 बरोबर आहे. त्याला मग आपण इमेजेस दावाय नको. ओके. सिलेक्टेड कॉलेज डिटेल्स, इथं पॅराग्राफ स्ट्रॉंग मध्ये कॉलेज नेम कोलन ओके. असं तुम्हाला बाइंड करायचे सगळ्या फील्ड्स. इथपर्यंत जर कळलं असेल तर 3 टाईप करा की पॅरेंटकडनं चाइल्डकडे डेटा कसा आणायचा. की जो पण तुम्हाला डेटा पाठवा, यात कन्सेप्ट काय नाही, फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. की पहिली गोष्ट काय की जो डेटा पाठवायचा आहे, जसं की हा मला सिलेक्टेड कॉलेज म्हणजे काय की इथं मी युनिव्हर्सिटी डॉट TS मध्ये इथं मी तो डेटा घेतला या व्हेरिएबलमध्ये. आणि हा डेटा ज्यावेळेस तो क्लिक करेल, ओके, ज्यावेळेस तो क्लिक करेल तर ते कॉलेज ॲज इट इज मी चाइल्डला पाठवणार. हे चाइल्डचं व्हेरिएबलचं नाव आहे चाइल्ड कॉलेज. आता चाइल्ड कॉलेज डॉट TS मध्ये तो मी रिसिव्ह केला आणि हा रिसिव्ह केलेला डेटा इथं मला काहीतरी मी खाली ऑपरेशन्स करेन किंवा आहे असं इथे HTML मध्ये मी दावेन. सो तुम्ही करू शकता. तर त्याच्या पुढे जाऊ की आपण पॅरेंटकडून चाइल्डकडे रिसिव्ह केला. आता मला काय पाहिजे की चाइल्ड करून पॅरेंटकडे जर डेटा तुम्हाला पाठवायचा असेल तर हे जरा किचकट आहे. किचकट काय म्हणजे की थोडक्यात आपल्याला एक इव्हेंट ट्रिगर करायला लागतो. इव्हेंट ट्रिगर करायचा म्हणजे काय की फक्त तो डेटा घेत नाही, त्याला सांगावं लागतं की मी बाबा डेटा पाठवलाय. त्यासाठी इव्हेंट एमिटर नावाची एक कन्सेप्ट असते, ती आपल्याला ट्रिगर करायला लागते. आणि डेटा पाठवायचा आहे तर काय करायचं असतं, @आउटपुट ही मेथड आहे. @आउटपुट इथं
व्हेरिएबल नेम आणि इज इक्वल टू असतं त्याला न्यू न ओके न्यू न इव्हेंट एमिटर त्याला सांगावं लागतं. आता आपलं कॉलेज.ts मध्ये इथून आपण काहीतरी पॅरेंटला डेटा पाठवणार आहे. तर @ आउटपुट हा वाला आउटपुट ओ कॅपिटल ओके. आता त्याच्या आतमध्ये कॉलेज मेसेज इव्हेंट इज इक्वल टू न्यू न इव्हेंट एमिटर आणि ते ॲज अ फंक्शन आहे. त्याला आपण टाईप पण देऊ शकतो की तो जो डेटा टाईप आहे तो स्ट्रिंग असणार आहे. ओके असं त्याचा डेटा टाईप द्यायचा आहे. आता नेक्स्ट काय पाहिजे की मला एक मी बटन ॲड करणार आहे सेंड डेटा टू पॅरेंट. त्यासाठी इथं लागलंच लिहितो सेंड डेटा टू पॅरेंट. आता हे ज्यावेळेस फंक्शन ट्रिगर होईल त्यावेळेस तो डेटा जो आहे धिस डॉट कॉलेज मेसेज इव्हेंट डॉट इमिट म्हणजे तो ट्रिगर झाला पाहिजे. आणि तो ट्रिगर झाल्यानंतर काय पाठवायचं आहे की धिस डॉट कॉलेज चाइल्ड कॉलेज येईल आणि डॉट त्याला नेम पाठवायचं. ओके आता हा जो बटन आहे तो मी नेमच्या खाली करतो. बटन सेंड कॉलेज. आता इथं क्लास btn सक्सेस. ओके आलं का बटन. आता या बटनला पॅरेंटला डेटा जाणार आहे राईट. जर पॅरेंट डेटा पाठवणार आहे तर सॉरी चाइल्ड जर डेटा पाठवणार आहे पॅरेंटला तर पॅरेंटकडे पण काहीतरी पाहिजे ना की डेटा आपल्याला रिसिव्ह करायला. मग त्यासाठी इथं आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करू की मेसेज फ्रॉम चाइल्ड. त्याचा टाईप आपल्याला स्ट्रिंग येणार आहे. मेसेज फ्रॉम चाइल्ड तर डायरेक्ट आपण नर जाताना करू. ओके सुरुवातीलाच. आता नेक्स्ट कंडिशन की जसा इव्हेंट ट्रिगर होईल आपण काय करू रिसीव मेसेज नावाचे मेथड आपण ट्रिगर होणार आहे. तर रिसीव नावाची मेथड जेव्हा ट्रिगर होईल तर त्यासाठी डेटा स्ट्रिंग आणि धिस डॉट मेसेज फ्रॉम चाइल्ड कोलन डेटा कोलन नाही तर इज इक्वल टू आणि याचा जो टाईप आहे तो हेड आहे. ओके आता नेक्स्ट कंडिशन. पहिले तर आपण काय केलं की कॉलेजमधून सेंड डेटा या व्हेरिएबलला या बटनला क्लिकला सेंड डेटा टू पॅरेंट सेंड डेटा टू पॅरेंट ही मेथड आहे. इथं आपण एक बटन ऍड केलं आणि हे बटन ट्रिगर होताना ओके आता इथं बटन ट्रिगर झालं तर हे ट्रिगर झालेलं बटन काय म्हणतं की कॉलेज मेसेज इव्हेंट हा जो व्हेरिएबल आहे
त्याच्यातून तू डेटा एमिट कर. काय डेटा एमिट कर की धिस कॉलेज नेम नावाचा. ओके, ज्यावेळेस हा इव्हेंट एमिटर चालू होणार आहे त्यावेळेस हा डेटा तुम्ही पाठवणार आहे. हा पॅरेंटला पाठवण्याची पद्धत आहे. जसं पॅरेंटकडून चाइल्डमध्ये रिसीव्ह करायला सोपी पद्धत आहे, तशी चाइल्डकडून पॅरेंटकडे जाताना डेटा आहे ना ती मोठी लॉंग प्रोसेस आहे. जसं की पॅरेंट आपल्याला 18 वर्ष 20 जॉब लागेपर्यंत आपल्याला सांभाळतात, तसं चाइल्डचं काहीतरी कर्तव्य आहे की पॅरेंटला द्यायचं. तर पॅरेंट काय म्हणतो, पॅरेंट म्हणतो की मला ज्यावेळेस तुला जॉब लागेल त्या पगारातच तुम्हाला काहीतरी वस्तू दे. तसं ती पद्धत आहे की जोपर्यंत तुम्ही जॉबला लागणार नाही तसं हा इव्हेंट एमिटर आहे की तुम्हाला जसं जॉब लागेल त्यावेळेस हा इव्हेंट एमिटर कॉल होणार आहे. मग त्यावेळेस आपल्याला झालेल्या पगारात आपण इथं काहीतरी वस्तू घेतली ती पाठवली. आता इथं पॅरेंटमध्ये इथं इथून आपल्याला तो इव्हेंट ट्रिगर होणार आहे. तर इथं काय करायला लागतं, तर याच्या शेजारी करू किंवा असं केलं तरी चालतं. त्याला जरा वेल इंडेंटेड करू की ते ॲज एक फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे, कॉलेज मेसेज इव्हेंट नावाचं. आणि हा आलेला डेटा जो आहे तो रिसीव्ह मेसेज नावाच्या डॉलर इव्हेंट. ओके, ही अशी पद्धत आहे चाइल्ड करून पॅरेंटकडे रिसीव्ह करायचं की त्याला ॲज अ एक फंक्शन ॲज अ तो इव्हेंट. एक इव्हेंट हँडलिंग माहिती आहे ना, इव्हेंट हँडलिंग कसं असतं की सर्क्युलर ब्रेसेस आले तर तो इव्हेंट झाला. ओके, पॅरेंट चाइल्ड कडून जर पॅरेंटला आपल्याला घ्यायचं असेल तर पहिलं तर चाइल्ड कडून ट्रिगर झाला पाहिजे इव्हेंट. जसा हा ट्रिगर होईल जसा हा इव्हेंट ट्रिगर होणार तसं पॅरेंटला आहे ना, पॅरेंटचा हा इव्हेंट ट्रिगर होणार आणि हा आलेला डेटा आहे हा रिसिव्ड मेसेज. ओके, रिसिव्ड मेसेज आहे ना हा एक आपण फंक्शन डिफाईन केलं. आलेला जो डेटा आहे तो इथं भेटणार आणि हा जो मेसेज फ्रॉम चाइल्ड आहे त्याला आपण असाइन केलं. आता हे फक्त आपण असाइन केलं, अजून आपण डिफाईन केलंय का नाही केलं. तर हा जो डिफाईन आहे ना तो करूया ॲप कॉलेज याच्या खालीच करू की H1 मध्ये करू आणि जरा दिसेल इंटरपोलेशन मेथड मेसेज फ्रॉम चाइल्ड. ओके, आला का आता इथं एचएम कॉलेज सिलेक्टेड. जसा हा इव्हेंट ट्रिगर करेल, आलं का गव्हर्नमेंट कॉलेज. जर कन्याशाळा केली तर इथं सेंड केलं, आली का कन्याशाळा. मग त्यासाठी इव्हेंट लागतो चाइल्ड कडून ज्यावेळेस पॅरेंटकडे डेटा पाठवायचा आहे. वी नीड इव्हेंट EVENT इमिटर. काय इथपर्यंत जर कळालं असेल तर 4 टाईप करा की इव्हेंट एमिटर कसं वापरायचं. जनरेट जनरेट कॉम्पोनंट PARENT आणि चाइल्ड. ओके, आणि इथं राउट्स मध्ये ते आम्हाला वापरावे लागतील पहिल्या तर की पॅरेंट. इथं पॅरेंट असेल आणि याचा UI कुठे गेला, नेवबर .html मध्ये युनिव्हर्सिटीच्या शेजारी आपण वापरून टाकू. PARENT इथं. ओके, पॅरेंट वर्क्स क्लोज ऑल. द पॅरेंट .html आणि TS मध्ये आणि चाइल्ड HTML आणि TS ह्या 4 फाईल आपल्याला लागणार आहेत. आता ॲट द रेट व्ह्यू चाइल्ड. ओके, ॲट द रेट व्ह्यू चाइल्ड काय असतं की पॅरेंट कडून आपल्याला काहीतरी डेटा पाठवायचा आहे. म्हणजे काय की पॅरेंट टेम्पलेट बनवून काहीतरी चाइल्ड टेम्पलेटला आपल्याला काहीतरी डेटा पाठवायचा आहे. तर त्याचा सिंटॅक्स आहे
इथं वापरू डायरेक्ट. ओके. ॲप चाइल्ड नावाचा इथं कॉम्पोनंट आहे. ओके. तर आपण रेंडर केला. आता रेंडर केल्यानंतर कसं दिसतंय, चाइल्ड वर्क्स, पॅरेंटमध्ये आपण चाइल्ड वर्क्स केला, राईट. तर HTML मध्ये इथं ह्याच्या आतमध्ये एक H4 मध्ये काय नाव टाकू, टॉप रेटेड कॉलेज इन महाराष्ट्र. ओके. आता हे मी सेव्ह केलं. ओके. इथं बघा, हा जो आपला टॅग आहे, टॅग काय केला आपण, एक चाइल्ड कॉम्पोनंट ॲज आपण टॅग यूज केला आणि त्याच्या आतमध्ये आपण काहीतरी डेटा पाठवलाय. ओके. सेव्ह पण केलं मी. पण इथं हो डेटा दावते का आपल्याला, नाही दावत. त्यासाठी आहे ना, @व्ह्यू चाइल्ड वगैरे नावाचे कन्सेप्ट असते. आता @व्ह्यू चाइल्ड नावाचे कन्सेप्ट काय करते, की आपल्याला डेटा ज्यावेळेस पाठवायचा आहे, तर इथं VIEW चाइल्ड. ओके. @व्ह्यू चाइल्ड मध्ये कोणाला पाठवायचं आहे, तर कोणाला पाठवायचं आपल्याला, चाइल्डला पाठवायचं आहे. आता नेक्स्ट इथं नेम असतं चाइल्ड, चाइल्ड डेटा आपण नाव देऊ, तो नल असेल, कोलन, याचा टाईप पण चाइल्ड असेल. एरर का देते ते, @व्ह्यू चाइल्ड एक्सेप्ट टू फ्यू आर्ग्युमेंट्स टू बी यूज्ड, डेकोरेटर हिअर डिड यू कॉल फर्स्ट. आणि ज्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे ना, तर चाइल्डमध्ये ng /कंटेंट. ओके. म्हणजे कंटेंट वापरलं आणि parent.html मध्ये इथं #project प्रोजेक्ट टायटल. आय थिंक याचं आपण नेक्स्ट लेक्चरात बघू, की कंटेंट चाइल्ड व्ह्यू चाइल्ड नाही, @व्ह्यू असतं फक्त. इथं साठी
की ॲट द रेट व्ह्यू चाइल्ड, आता जसं मला माहित होतं, ॲट द रेट व्ह्यू चाइल्ड काय करतं की कशामध्ये तुम्हाला दावायचं आहे, ओके, त्या कॉम्पोनंटचं नाव लागतं इकडं लेफ्ट साईडला. काय लागतं, या कॉम्पोनंटमध्ये हे तो दाव, आणि इथं पॅरेंट डॉट एच टी एम एल मध्ये हा जो पण डेटा आहे ना, प्रत्येक किती पण तुमचा डेटा असू द्या, त्याला प्रत्येक याला आहे ना, त्याला एक आय डी डिक्लेअर करायला लागतं. हॅशनं काय होतं, तुमचा आय डी डिक्लेअर होतो, रेफरन्स भेटतो, आणि हा रेफरन्स घेऊन आहे ना, या चाइल्डमध्ये जिथं जिथं एन जी कंटेंट असेल तिथं तिथं तो डेटा दावतं. त्यासाठी ते डिक्लेअर करावं लागते. तर चाइल्डमध्ये तुम्हाला काहीच करायला लागत नाही, सगळा डेटा फक्त तुमचा पॅरेंट टू चाइल्ड पाठवायचा असतो, आणि चाइल्डमध्ये फक्त एन जी कंटेंट नावाची कन्सेप्ट वापरायची असते. ओके, ज्यावेळेस मला वापरायचं आहे त्या हॅश प्रोजेक्ट टायटल असं वापरायचं आहे. ओके, राहते फक्त आपला लास्ट वन काय राहतोय की कंटेंट चाइल्ड. कंटेंट चाइल्ड पण सोपं आहे, पण ते सगळं कंटेंट चाइल्डमध्ये तुमचं सगळं डोक्याच्या वरनं जाईल. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला कंटेंट चाइल्ड आणि डिपेंडन्सी सर्व्हिस, डिपेंडन्सी इंजेक्शन आणि सर्व्हिसेस म्हणजे काय असतं